त्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतायत. हो. ओंकारदादा होते, त्यांना पण म्हटलं की तुम्ही पाठात राहिले तर आम्हाला काही जर विसंगती झाली तर आम्हाला लक्षात येऊन जाईल. विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आज आपण निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही याविषयी शिष्य या ठिकाणी शंका निर्माण करत आहे. आतापर्यंत आपण बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत पाहिली. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत पाहण्याकरता श्री गुरु म्हटले होते की हे शिष्या, तुला ब्रह्मज्ञान व्हावं, आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं अशी तुला इच्छा होती. परंतु ते ब्रह्मज्ञान कसं होतं, कशी वृत्ती त्यावरती असणारं जे आवरण आहे ते आवरणाची निवृत्ती करते, ते समजून घेण्याकरता तुला आधी बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत सांगतो आणि मग त्यांना तिथून पुढं बाह्य पदार्थ ज्ञानाची रीत सांगितली. ती रीत सांगून नंतर त्याच्यामध्ये राती लांडगे महाराज सांगत होते वाटतं, काहीतरी मी ऐकत होतो की त्याने सुरुवातीपासून बरेच परिचित त्याच्यामध्ये विचारात घेतले आणि मग त्यामध्ये अगदी प्रमाण वगैरे विचारामध्ये आले आणि अगदी प्रमाणयानापर्यंत आपण आलो. आणि मग त्यानंतर मग ते ज्ञान कसं होतं, यथार्थ ज्ञान होतं जे व्यवहारामध्ये कधी बाधित होत नाही. आणि मग त्याच्याकरता आपल्याला जी वृत्ती लागते बाह्य पदार्थ ज्ञानाकरता, त्याला काही शास्त्रीय वृत्ती असली पाहिजे असं काही आग्रह नसतो. शास्त्रीय वृत्ती जी आवश्यक आहे ती कशासाठी आवश्यक आहे, तर शास्त्रीय वृत्ती ती फक्त आतमध्ये जो आत्मा आहे त्या आत्मस्वरूपाला जाणण्याकरता ही शास्त्रीय असणाऱ्या वृत्तीची, अंतर्वृत्तीची त्या ठिकाणी आवश्यकता असते. बाह्य पदार्थ ज्ञान करून घेण्याकरता शास्त्रीय वृत्तीची आवश्यकता आहे का? तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जे महावाक्य आहे त्याचे, ते सर्वांना ते जे ज्ञान होतं ते यथार्थच ज्ञान असतं. परंतु आपल्या अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याला जाणण्याकरता आपल्याला काय शास्त्रीय वृत्तीची आवश्यकता असते आणि त्याच्यामध्ये फक्त वृत्तीचीच आवश्यकता आहे. आभास जो फल आहे त्याची आवश्यकता पडते का? त्याची आवश्यकता पडत नाही. आता जर एखादं म्हणन अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे त्याला जाणण्याकरता आणि त्या ठिकाणी वृत्तीनं त्याचा भंग केला. कशाचा भंग केला? की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारे जे अज्ञानाचं आवरण आहे त्या आवरणाचा नाश कोण करतं? आवरणाचा भंग कोण करतं? तर वृत्ती करते. आणि ज्ञान कशाने होतं? चिदाभासाने ज्ञान होतं. तर अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे आवरण वृत्तीनं काय केला? त्याचा भंग केला आणि चिदाभासाने त्याचं काय करून दिलं आपल्याला? ज्ञान करून दिलं. करून दिलं हे म्हणणं योग्य आहे का बरं? नाही, आवरण नाश झाल्यानंतर आपोआपच ज्ञान झालं. का बरं चिदाभासाची आवश्यकता नाही? स्वयंप्रकाश, आत्मा स्वयंप्रकाश आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे असं अचूक बोलले महाराज, अचूक बोलले. असं आत्मा स्वयंप्रकाशित आहे, त्याला इतर चैतन्याची आवश्यकता पडत नाही. कशी पडणं आवश्यकता हो त्याला? तो कसा आहे? ज्ञानस्वरूप आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुणी आत्मा आहे का? का आत्माच मुळात एक आहे? जो मुळात एकच आहे त्याला अन्य आत्म्याची आवश्यकता पडत नाही. वास्तविक पाहिलं तर तोच सगळीकडे व्यापलेला आहे का नाही? आणि त्याचं ज्ञान करून देण्यासाठी आता इतर कशाची गरज आहे का? इतर कशाची गरज नाही. मग गरज कशाची होती? वृत्तीची गरज होती म्हणे. कोणती वृत्ती? शास्त्रीय वृत्ती, मल विक्षेप असणारी जी वृत्ती आहे तिची आवश्यकता आहे. मल विक्षेप रहित, ज्या वृत्तीमध्ये मल नाही. मल म्हणजे पाप, मल शब्दाचा अर्थ घ्यायचा पाप. विक्षेप म्हणजे चांचल्य, ज्या वृत्तीमध्ये चांचल्य अधिक आहे अशा प्रकारची वृत्ती जाणू शकत नाही. मग कोणती वृत्ती जाणं? शास्त्रीय वृत्ती. शास्त्रीय वृत्ती म्हणजे ज्याच्यामध्ये मल नाही, ज्याच्यामध्ये विक्षेप नाही, अशाच प्रकारची वृत्ती त्याला जाणू शकते. बरोबर की नाही? इतर जाणेल का? म्हणजे तुकोबरायांच्या भाषेत जर बोलायला गेलं तर तुकोबरायाची भाषा अशी आहे का तुकोबराय आणि ज्ञानोबराय या दोन्ही महात्म्यांचा जर विचार केला, या दोन्ही संतांचा विचार केला
तर एक आहे आईच्या ठिकाणी आणि एक आहे वडिलांच्या ठिकाणी. तर माऊलींचं हृदय हे आईचं आहे. माऊलींना घुबड जरी म्हणायचं म्हणलं ना तरी वाईट वाटतं. व्यागुळ म्हणतात माऊली घुबडाला. आणि तुकोबरायांना विचारच येत नाही. तुकोबराय हातात, वडील जसे हातात काठी घेऊन लहान मुलाला संस्कार देतात की नाही, तसं तुकोबरायांची भाषा आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे काय, इथं शास्त्रीय वृत्ती असली पाहिजे. अन्य वृत्ती असून चालेल का, चालणार नाही. म्हणून इथे पाहिजे जातीचे येरा गाबाळ्याचे. गाबाळे म्हणजे बगळ्यासारखे दिखावपणा करणारे आहेत ना, त्यांचं काम नाही. त्याने किती काही दिवस याचा अट्टास केला तरी याला साध्य होत नाही. म्हणून आपण इतक्या दिवस थांबलो, चौथ्या तरंगापर्यंत आहोत. याचा अर्थ कसं तरी आपलं पुण्य उदायला आलं का नाही, कसं तरी आपलं पुण्य उदायला आलं. एवढं सकाळी एवढ्या पावसापाण्यात आपण अट्टहास करून बसलो म्हणजे आपलं पुण्य उदायला आलं. आपण थोडे भाग्याचे म्हणलं तर काही हरकत आहे का, आपण थोडे भाग्याचे आहोत. ऐक नाही, पूर्ण भाग्याचे असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आपण जर उत्तरं देतो, पाठ घेतो, आपलं भाग्य चांगल्या प्रकारचं उदायला आलेलं आहे, याच्यातही काही कोणता संशय घेण्याचं कारण नाही. मग कोणती वृत्ती जाणेन, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक बुद्धी जाणे आणि न जाणे शास्त्रीय. शास्त्रीय म्हणजे शास्त्ररहित, शास्त्रयुक्त नसलेली जी बुद्धी आहे, वृत्ती आहे, ती मात्र न जाणे. मग आता काही ठिकाणी सांगतात तो आत्मा जो आहे त्या आत्म्याला बुद्धी जाणू शकत नाही. काय, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे, जेथ ध्यानाची काय पुढं आहे का, आठवतं काही, जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, ती इंद्रिया किरजोगे होईल काय. इंद्रियांना ते विषय होईल का परमात्मा, होऊ शकत नाही. मग तुम्ही इंद्रियजन्य कसे म्हटले, इंद्रियजन्य म्हणजे त्याला फक्त उपाधी देऊन फक्त बाह्य पदार्थाचं ज्ञान सांगितलं, आत मात्र सांगितलेलं नाही. म्हणून ती बुद्धी जाणे. ऐक नाही, हा वास्तविक पाहिलं तर हा परमात्मा जो आहे, आपण किती तर्क केला म्हणजे हा परमात्मा आपल्याला तर्काच्या मिठीत येईल. हा तर्काची अगोठी के गोचर नव्हे किरटी. हा तर्काला सुद्धा येईल का हातामध्ये, हा तर्काच्या दिठी गोचर नव्हे किरटी, ध्यान याच्या भेटी उत्कंठा होय. किती योगी जपी तपी ध्यान करणारे लोक आहेत, ते ध्यानात तरी हा परमात्मा येतो का, ध्यानातही येत नाही. मग याला जाणणारा इथं कोणत्या वृत्तीनं जाणला जाऊ शकतो, तर शास्त्रीय मन विक्षेप असणारी वृत्तीच या परमात्म्याला या ठिकाणी जाणू शकते. आणि कोणत्या परमात्म्याला जाणू शकते, आवरणासहित परमात्म्याला जाणते का आवरणरहित परमात्म्याला जाणते, सांगा बरं उत्तर. आवरण रहित. आवरणरहित परमात्म्याला जाणते. मावशी असं कसं होईल? आवरण सहित परमात्म्याला जाणते वृत्ती. हा, आवरणाचा भंग करण्याकरता वृत्ती आहे. काठी कशासाठी सांगा बरं. आता आपल्या हातात घट फोडायसाठी आहे का नाही काठी, आहे का नाही. मग आपल्याला घटाचा आवरण आहे ना त्या दिव्यावरती, ते फोडायचंय, मग दिवा आपल्याला दिसणार की नाही, आहे का नाही. मग आता जर आत्मा निरावरण झाला, आपल्याला मी आत्मा सच्चिदानंद रूपाने आहे असं यथार्थ ज्ञान झालंच आपल्याला, तर आता वृत्तीचं काही काम राहिलं का. वृत्ती कशाला आता जाणेल बरं, कशाचा भंग करेल, जाण्याचा विषय नाहीच म्हणा, कशाचा भंग करेल बरं, नाही करणार. नाही करू शकत. आता समजा आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान करायचं असेल तर तिथं आपल्याला काय काय पाहिजे, फल व्याप्ती, वृत्ती व्याप्ती, याच्यातलं काय काय पाहिजे आपल्याला, दोन्ही पण पाहिजे, दोन्ही वृत्ती पण पाहिजे, दोन्ही पदार्थाच्या पण ठिकाणी दोन्ही पाहिजे. आणि अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे त्याला जाणण्याकरता आपल्याला फल व्याप्ती, वृत्ती व्याप्ती, याच्यातली कशाची आवश्यकता आहे, वृत्ती फक्त वृत्ती व्याप्तीची. फल व्याप्तीची आवश्यकता पडते का आपल्याला, पडत नाही. नाही. नाही, आहे का नाही. हे आपण काल पाहिलं की नाही. मग बुद्धी जाणे, मल विक्षेप रहित असणारी बुद्धी जाणे. कशाला जाणे, जो आनंद सत्य प्रकाश, आहे का नाही. शिवाय विभू व्यापक आधार नामरूपास, हे नामरूपास सगळे जगत आहे का नाही, या जगताला आधार कोण आहे, आत्माच आहे, आहे का नाही. आत्मा जगताला आधार आहे. आणि वरून हा आत्म्याचाच विचार सुरू होतो, माझं कसं व्हायचंय. अरे बाबा, तुझं कसं व्हायचं, तुला व्हायलाच काही नाही तर तुला व्हायणार कुठून काय, ऐक नाही. या जगताचं कसं व्हायचं याचा विचार केला पाहिजे का आपण आपला विचार केला पाहिजे. आपला विचार करायचं काही कारणच नाही, कारण या जगताला आधार कोणी, कोण या जगताला आधार, ब्रह्म चैतन्य. चैतन्य. आणि मी नाही फक्त ना, का मीच आहे, मीच आहे. मीच आहे जे नामरूप जग. आणि हे जगत निर्माण कोणी केलंय, मीच जगत निर्माण केलंय, ऐक नाही. हे जगत कोण निर्माण केलंय, मीच निर्माण केलेलं आहे. आणि मीच त्याचं काही स्वप्न आपल्याला कोणी स्वप्न तयार करतं का, आपण आपलंच तयार करतो मनाने कल्पित,
आपण आपलंच आपण तयार करतो, आपलं आहे का नाही? आणि जागा झाल्याच्या नंतर त्याचा निराश कोण करतं? आपण आपलंच निराश करतो का नाही? तसंच हेच निर्माण कोणी केलं? आपल्या कल्पनेने निर्माण झाले. आणि याची निवृत्ती सुद्धा काय? आपली कल्पना जे सांडली त्याची संन्यासी घडी. तेव्हाच तो संन्यासी होतो, तेव्हाच तो सगळ्यातून काय होतो? मुक्त त्या ठिकाणी होत असतो. म्हणून आपण काल पाहिलं, बुद्धी जाणे कोणती? मल विक्षेप रहित शास्त्रीय वृत्ती ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती जाणे. बुद्धी जाणे न जाणे, ऐक नाही, न जाणे जिला शास्त्रीय वृत्ती नाही, ऐक नाही, ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती नाही, ती न जाणे. बरं, बुद्धी जाणे कशाला जाणे? आवरणासहित परमात्म्यात जाणे आणि आवरणरहित परमात्म्यास न जाणे. ठीक आहे, हा मुद्दा पूर्ण लक्षात आला. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आत्मस्वरूपाला जाणतो. पण आता शिष्याने असं म्हटलं, परमात्मा कसा आहे? ते ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे. आता आज आज आपल्याला संध्याकाळी निर्गुण निराकार. याच्यावर बोलायचं आहे का नाही? मग तिथं जरा सावध राहा. आता झालेला मुद्दा आहे, होऊन गेला. आता नवीन मुद्दा आहे ना, याच्यावरती संध्याकाळी सगळ्यांना बोलायचं आहे. म्हणून आता बारकाईनं नाही का, तो परमात्मा कसा आहे? निर्गुण. निर्गुण शब्दाचा अर्थ होतो एकही गुण त्या परमात्म्यामध्ये नाही. आणि हे सगळे आकाराला पदार्थ आलेले हे गुणाने युक्त आहे का नाही? सत्वगुणाचं कार्य, रजगुणाचं कार्य, तमगुणाचं कार्य, हे पाहिलं का नाही? म्हणजे हे गुणात आहे. आणि परमात्मा कसा आहे? सगुण निर्गुण गुणांचे अगुण. ते परमात्मा कसं आहे? गुणातीत आहे ना, गुणातीत आहे. मग तो परमात्मा गुणात येतो का? गुणात येत नाही. गुण शब्दाचा अर्थ होतो बंध. गुण शब्दाला काय म्हणायचं? बंध, बांधणे, ऐकणे असं होतं. परमात्मा कशात तरी बांधला जातो का? सत्वात, रजात, तमात कशात बांधला जात नाही. म्हणजे तो परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे. म्हणजे एकही गुण नाही. त्या परमात्म्याला आकार येईन का? मग त्या परमात्म्याला आकारही येऊ शकत नाही. मग काय झाला? परमात्मा निराकार झाला, निर्गुण झाला, निराकार झाला, निर्गुण झाला. परमात्मा एक आहे का अनेक आहे? एकच आहे. एक आहे, ऐक नाही. म्हणजे मग तो एक असल्यामुळे कशाचा संग करतो का? संग निसर्ग. करायला त्याला दुसरा असला पाहिजे ना. आपण म्हणतो माझा तो मित्र आहे, मी त्याचा संग करतो, ऐक नाही, मला दुसरा कोणाचा संग नको. उलट मला कोण पाहिजे? माझे जातीचे मज भेटो कुणी, आवडीचे धनी फेडावया, ऐक नाही, जेव होणी मज तेची आवडती, आवडे जे चित्ते पांडुरंग, त्यांना तेच मला आवडतं, आहे का नाही? आहे का नाही कोणीतरी आपल्याहून वेगळे म्हणून आपल्याला आवडतं. तसं त्या परमात्म्याहून दुसरा कोणी परमात्मा आहे का ज्याचा त्याला संग करता आला असता? म्हणून तो कसा आहे? परमात्मा निसंग आहे, अव्यक्त आहे, ऐक नाही, निराकार आहे, निर्गुण आहे. असा परमात्मा आता डोळ्याला पाहता येईल का? नेत्राला पाहता येईल का? इंद्रियाला पाहता येईल का? तो आणि इंद्रियाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान यथार्थ असतं का अयथार्थ असतं? यथार्थ. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रामाण्यज्ञान म्हणतो, बरोबर ना? यथार्थ ज्ञान. आता तो परमात्मा जर इंद्रियाला विषय होऊ शकत नाही, वृत्तीला विषय होतो का? नाही. वृत्तीने त्याला जाणलं जातं का? वृत्तीने जाणलं जात नाही, वृत्तीलाही तो विषय होत नाही. मग आता असा जो परमात्मा आहे, असं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला बुद्धी जाणे असं तुम्ही म्हणता, असं तुम्हाला यथार्थ ज्ञान म्हणता, ऐक नाही, तर ते ज्ञान होईल का? असं कोण म्हणतो? असं त्या ठिकाणी शिष्य शंका करतो. खाली पाहता, निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. शिष्य महाराज, हे सर्व मला समजले. म्हणजे वरील तुम्ही जो उपनिर्दिष्ट विचार मांडला होता तो सारा मला या ठिकाणी कळलेला आहे. युक्तीने बरोबर आहे, तुम्ही युक्ती करून सांगितलं, ह्याही गोष्टी मला मान्य आहे. तरी पण पुन्हा अशी शंका येते की ज्या ब्रह्माच्या ठिकाणी रूपादी कोणतेही गुण नाही. पण मला परत शंका येण्याचं कारण काय माहिती आहे का? की जे ब्रह्माचं तुम्ही ज्ञान सांगता, आहे का नाही, आणि संशय विपर्यय ज्ञान सांगता, पण ते सांगत असताना त्या परमात्म्याच्या ठिकाणी कोणतेही रूपादी, रूप गुण नाम वगैरे असं आपण म्हणतो की नाही, आहे का त्या परमात्म्याच्या ठिकाणी? कोणतंही नाही. आणि जर रूप नाम असं काय जर त्या परमात्म्याला असलं तर तो परमात्मा असा बाजारामध्ये पण विकायला आला नसता का? कोणी पण विकत नसतं घेतलं का? त्याला घेतला असता, ऐक नाही. पण आहे का त्याला कोणतं नामरूप? ऐक नाही, काही नाही त्याला. मग
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी रूपादी कोणताही गुण नाही अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे? निर्गुण गुणरहित असणारा परमात्मा. आता गुण गुणाला जाणू शकतात की नाही? गुण गुणाला जाणतात. गुण निर्गुणाला कधी जाणतील का? मग डोळ्याच्या ठिकाणी गुण आहे का नाही? कोणता गुण आहे डोळ्याच्या ठिकाणी? डोळा रूपाला पाहतो, पाहण्याचा पाहण्याचा गुण. तो इंद्रिय स्पर्शाला, बरोबर आहे ना? तो इंद्रिय स्पर्शाला, ऐक नाही. कर्णेंद्रिय शब्दाला, घ्राणेंद्रिय सुगंधाला, आहे का नाही? अशी हे जाणतात की नाही? अशा कोणत्यामध्ये तो परमात्मा येतो बरं? म्हणजे तो परमात्मा इंद्रियांना विषय होईल म्हणजे जाणतील असं सांगा बरं. म्हणजे तो इंद्रियजन्य आहे का परमात्मा? तो परमात्मा इंद्रियजन्य नाही. इंद्रियजन्य म्हणजे इंद्रियातून उत्पन्न होणारा परमात्मा आहे का? परमात्मा इंद्रियातून उत्पन्न होणारा नाही. म्हणजे इंद्रियांना जाणता येईल का परमात्मा? इंद्रियांना जाणता येणार नाही. असा परमात्मा इंद्रियांना जाणता येत नाही. आणि त्या परमात्म्याचं तुम्ही म्हणता यथार्थ ज्ञान होतं, संशय विपर्य ज्ञान होतं. कसं होतं ज्ञान? कसं होईल ज्ञान? होणं शक्य तरी आहे का? भले तुम्ही युक्ती करून हे सगळं अगदी बरोबर तंतोतंत सांगितलं, पण आता परत मला शंका येते की ते परमात्मा नाम रूप रहित आहे, निर्गुण आहे, आणि ते गुणाकडून जाणलं जाऊ शकतं का? ते गुणाचे आगुण असं म्हटलं की नाही? गुणांचे आगुण असं म्हणतात की नाही? मग त्याला जाणायचं कसं काय? आणि इंद्रियाच्या माध्यमातून त्याला जाणलं जाईल का? वृत्तीच्या माध्यमातून त्याला जाणलं जाईल का? किंवा तो कशा पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न केला तरी जाणला जाईल का? जाणला जाऊ शकत नाही. आणि तुम्ही म्हणता ब्रह्मज्ञान होणार आहे. कसं काय ब्रह्मज्ञान होणार आहे? ऐक नाही. शिष्याची शंका यथार्थ वाटते का नाही सगळ्यांना? शंका शिष्याची जी आहे ना ती यथार्थ आहे, पण बारके नाही का? अशा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे कसे? रूपादी गुण असते तर चक्षुरादी इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. बघा आता, रूप नाम वगैरे असे जर गुण असतात तर चक्षुरादी म्हणजे डोळ्याने रूपात येतं का नाही? आहे का नाही? रूपात आलं असतं. हाताने त्याला कमीत कमी स्पर्श तरी करता आला असता, आहे का नाही? असं नाम रूप वगैरे असलं तर डोळ्याने स्पर्शाने त्याला. आता काही संत होऊन गेले ज्यांना डोळेच नव्हते, पण त्या रूपाच्या माध्यमातून त्या परमात्म्याला जाणलं की नाही? ज्यांना डोळे होते त्याने डोळ्याने कृष्ण परमात्मा पाहिला की नाही? हा असं पाहिलं. म्हणजे अशा नामरूपवान असला परमात्मा त्याला आपल्याला जाणता नसतं आलं का? राम कृष्ण वगैरे असे परमात्म्याचे रूप आहे की नाही? असा परमात्मा आपल्याला जाणता आला असता नसता. पण मग ते आता तो मुद्दा पुढे येणारच आहे, राम कृष्ण वगैरे, आहे का नाही? तो पुराणवादी आता मध्ये आहे ना कुदणार त्याच्यामध्ये, म्हणजे उडी घालणारच आहे त्याच्यामध्ये, दोघांमध्ये तिसरा येणारच आहे. आता येईल आता मुद्दा, बोलू आपण त्याच्यावरती पुढं. रूपादी गुण असते तर चक्षुरादी इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. इंद्रिय संबंध वाचून तर कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. आणि इंद्रियाचा जर संबंध झालाच नाही, मन पण एक इंद्रिय आहे का नाही? वृत्ती एक इंद्रिय आहेच का नाही? त्याच्या संबंध वाचून कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होईल का? म्हणे माझं मन सुद्धा तिथे गेलं नाही, डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, हाताने स्पर्श केला नाही, काही केलं नाही, तरी तो परमात्मा जाणला किंवा ती वस्तू आम्ही जाणली, असं कधी होईल का? म्हणजे कोणतंही ज्ञान जर व्हायचं असेल तर इंद्रियांचा त्या असणाऱ्या वस्तूशी संबंध व्हायला नको का? व्हायलाच पाहिजे ना, ऐक नाही? मग इंद्रिय संबंध वाचून कोणतं तरी ज्ञान होईल का? आणि शिवाय प्रत्यक्ष ज्ञान तरी होईल का? होणारच नाही. प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियांचा संबंध आला तरच ते ज्ञान होऊ शकतं, किंवा 6 प्रमाणामध्ये तरी यायला पाहिजे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, ह्या 6 प्रमाणात कुठंतरी येऊ द्या, मग आम्ही त्याला मानलं असतं नसतं. पण येतो का कोणत्या तरी प्रमाणामध्ये? उलट तुम्ही काय म्हणता, हा तर्काचे तिथी गोचर नव्हे किरटी, ध्यान याची या भेटी उत्कंठा वाही. हा कशातच येत नाही म्हणले परमात्मा, बरोबर आहे का नाही? मग रूपादी गुण असते तर चक्षुरादी इंद्रियाने ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. इंद्रिय संबंध वाचून तर कोणत्याही पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. तेव्हा निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणे शक्यच नाही असे वाटते. याचे समाधान कृपा करून सांगा. शिष्याने आपलं जणू काही प्रतिनिधित्व केलं, जणू काही शिष्यानेच आपल्यावर आता उपकार केले. म्हणजे आपल्याला कदाचित अशी शंका कालांतराने कधीतरी आली असती, बरं झालं या शिष्याने आपल्यावरती उपकार केला, ऐक नाही? जसं माऊली म्हणताय की नाही, हाना पुसता हे गोठी तरी देवे का सोडी ते गाठी, आम्हा कैसे भेटी पारमार्थाशी. उलट त्या अर्जुनाने
ही गोष्ट भगवंताला विचारली नसती तर भगवंताने त्याच्यावरती खुलासा केला असता का? केला नसता. आणि आम्हा कैसे भेटी आणि आम्हाला कसं ते प्राप्त झालं असतं बरं? आम्हाला प्राप्त झालं नसतं. मग जसं अर्जुनाने तिथं उपकार केले की नाही आपल्यावरती, तसं ह्या शिष्याने आपल्यावर उपकार केले की नाही आज? उपकार केले. म्हणजे ही शंका आपल्याला आली. उलट आपण म्हणलं असतं हा झालं, आता हे ब्रह्मज्ञान आपल्याला यथार्थ झालं. पण शिष्याने बरोबर शंका केली का कोणत्या प्रकारची शंका राहू नाही, म्हणून शिष्याने केलेली शंका कशी आहे? यथार्थ आहे. आणि अशी शंका आणि शिष्य आपल्या श्रीगुरूपमध्ये करत असताना तिसरा जो तिराईत, आता तिथे काही एक जण बसले का हो? तिथं अनेक लोक बसलेत ना ऐकण्याकरता हे. तेव्हा तिथे एक तिराईत होता. त्याचा तो कोण होता? पुराणवादी. म्हणजे तो शास्त्राकडे त्याचा ओढा नव्हता. त्याचा ओढा कशा होता? पुराणामध्ये. म्हणजे किती पुराणं आहेत? सगळी पुराणं माहिती का तुम्हाला किती आहेत? 18 पुराण. 18 पुराणे. पुराण. म्हणजे त्याचा अभ्यास कशाचा होता? पुराणांचा अभ्यास होता. आणि पुराण म्हणजे ब्रह्मपुराण, वैवर्त पुराण, विष्णू पुराण, सगळ्यांची पुराणं आहे का नाही? अशा सगळ्या देवांची ती असणारी काय पुराण आहे. आणि त्या पुराणांचा अभ्यास केलेला हा तिसरा पुराणवादी. आणि त्याच्यामध्ये उडी घातली. म्हणजे दोघांची चर्चा सुरू होती, दोघांच्या चर्चेत उडी घातली. बरं, तो विचार पण नाही त्याने केला का इथं गुरु शिष्याचं यथार्थ भाषण सुरू आहे, शंका समाधान या ठिकाणी सुरू आहे, आपण जरा थोडं वेळ पाहावं, जरा मध्ये जरा थोडं अंतर घ्यावं, मग जरा जागा मोकळी असेल तर संधी पाहून गाडी ओव्हरटेक करावी, का जागा नसताना बळच गाडी ओव्हरटेकला घालावी. विचारच केला नाही, मध्येच बोलायला सुरुवात केली. तो तिसरा बोलतो पुराणवादी. तो काय म्हणतो खाली पहा आपण. आता हे जर बारकाईने आपण पाहिलं ना तर संध्याकाळी आपल्याला बारकाईने सांगता येऊ शकतं. आणि बारकाईने जर पाहिलं नाही तर संध्याकाळी आपल्याला काहीच सांगता येणार नाही, आहे की नाही? सावधगिरीने राहा आणि जागा होऊन ऐका वाटलंच ना. पुराण मतवादी मध्यस्थाचे खंडन. खंडन म्हणजे आधी तो आपलं मत सांगतो आणि शिष्यच त्याचं खंडन करतो. श्रीगुरूपर्यंत हा मुद्दा सुद्धा शिष्य जाऊ देत नाही. म्हणजे इतकी शिष्याची या ठिकाणी काय झालेली आहे? तयारी झालेली आहे. तर काय म्हणतो पहा, या शंकेवर कोणी तिराहित म्हणजे तिसराच मध्यस्थ म्हणजे त्याच्यामध्ये पण तो चर्चा करण्याकरता आलेला होता. म्हणजे तो या शंकेपेक्षा वेगळा. तर या शंकेवर कोणी तिराहित मध्यस्थ ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही. तो काय म्हणतो तिराहित पुराणवादी? ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरता कोणत्या प्रकारचे अडचण, व्यत्यय, प्रत्यय, प्रतिबंध येऊ शकत नाही, आहे की नाही? हरकत नाही, असे पुराण वाक्याच्या आधाराने समाधान सांगतो. पण तो म्हणतो ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी काही हरकत, अडचण, प्रतिबंध येणार नाही. पण आम्ही कोण आहे? आम्ही पुराणवादी, आहे की नाही? आम्ही पुराणवादी. आम्ही काय तुमचं शास्त्र वगैरे काय जाणतो का? आमचा शास्त्राचा विषय नाही, आमचं कोणते पुराण आहे. आम्ही पुराणाचा आधार घेऊन सांगणार आहे. या पुराणामध्ये ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान झालं, त्या पुराणामध्ये प्रत्यक्ष ज्ञान झालं, असं आम्ही सांगू शकतो. आम्ही कोणी पुराणिक आहे. मग तो कसं आधार घेऊन सांगणार आहे? पुराणाचा आधार घेऊन सांगणार आहे का ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होतं, आहे की नाही? असं सांगणार आहे. उलट तो उदाहरण देऊन सांगणार आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होऊन झाला येता का? गोकुळी नाही, ते दुसरं आहे ना. मग कुठून आला परमात्मा? पुंडलिकाच्या भावार्था म्हणजे तो परमात्मा तिकडून उत्तरपर्यंतातून आला. शब्द नाही आठवत मला. तर तो आला की नाही पुंडलिका करता परमात्मा आला आणि विठेवर उभा राहिला. असा आम्ही उदाहरण देऊन सांगणार की नाही तुम्हाला? मग त्या परमात्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं का नाही पुंडलिकाला? ज्ञानोबराय तुकोबरांना होतं का नाही? आणि असं तुम्ही म्हणाल का नाही? असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल. परंतु शिष्य त्या पुराण वाक्याची व्यवस्था लावून पुन्हा वरील शंका सद्गुरूस विचारतो. आता शिष्य काय करणार आहे? ते पुराण वाक्य आहे का नाही का ब्रह्माचं पुराणाच्या मतानुसार ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, याचं शंकेचं समाधान शिष्य करणार आहे का नाही? पण ते पुराणाच्या आधारावर करणार का शास्त्राच्या आधारावर करणार आहे? शास्त्राच्या आधारावरती ते समाधान त्या असणाऱ्या पुराणिकाचं करणार आहे. आणि ही जी शंका आहे ना, या शंकेवरती परत ते विचारायला सुरुवात करणार आहे. कोणती शंका बरं शिष्याने वर केली बरं? माध्यमातून ब्रह्मज्ञान कसं होईल? निर्गुण असणाऱ्या ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल, ऐक नाही, ही शंका परत करणार आहे. म्हणजे आपली शंका इथून मुद्दा लक्षात घ्यायचा. इथून जो मुद्दा सुरू झाला ना, पुढे या मुद्द्याचं समाधान आपल्याला
करायचं आहे, अजून समाधान राहिलं आहे असं समजून घ्या. पण पुराणवाद्याचं समाधान झालं का मग पुढं परत श्री गुरुला शंका करणार आहे. कशी शंका करतात पहा आता. मध्यस्थ. आता मध्यस्थ म्हणजे तिसरा काय म्हणतो, अहो आता तो पुराणाचा आधार घेऊन सांगतो. कसं ते पहा. अहो रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराण सांगतात. यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान. काय म्हणतात, राम कृष्ण हे काही अवतार झाले का नाही. रामकृष्ण आम्ही हे कसे सुलभ आहे, साजरे आहे. हृदय मंदिरे स्मारकारे ते अवतार ते पूर्ण आणि पूर्णतम अवतार आहे का नाही. ते पूर्ण. आता भगवंताचे किती अवतार झाले बरं, कितीतरी अवतार भगवंताचे होऊन गेले. आता कल्की अवतार पण होणार आहे त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या अवतारामध्ये कश्यप वगैरे आपण या अवताराचं कधी नामस्मरण करतो का. वरा बाकीचे कितीतरी अवतार होऊन गेले. पण रामकृष्ण आम्ही हे दोन्ही साजरे, हे मात्र कसे साजरे आहे हृदय मंदिरामध्ये स्मरण करण्याकरता आहे का नाही. ही पुराणामध्ये आहे ना रामकृष्ण हे पूर्ण आणि पूर्णोत्तम भगवंताचे 6 प्रकारचे अवतार होत असतात. अंश आवेश काल आणि काय 6 प्रकारे आठवतं का पहा बरं. अंश कला आवेश पूर्णोत्तम मध्ये काहीतरी एक राहते वाटतं आहे का नाही. कला पूर्णोत्तम हा जाऊ दे, असू दे, चाल त्याचं काय एवढं हे नाही. पण जाऊ दे. रामकृष्णाचे अवतार झाले का नाही. आणि त्या मूर्ती कशा होत्या बरं, त्या कश्यपासारख्या होत्या, आपलं याच्यासारख्या होत्या, वरासारख्या होत्या का, कुर्मासारख्या होत्या का. मनुष्याच्या आकाराच्या मूर्ती झाल्या का नाही आतापर्यंत. मनुष्याच्या आकाराच्या मूर्ती झाल्या. आणि साधू संतांनी आग्रह केला का नाही, हे रामकृष्ण हेच काय सुंदर आहे ऐक नाही. आणि याचं नामस्मरण करा, याची शरणागती करा असं म्हटलं का नाही त्याच्यामध्ये, असं त्या ठिकाणी म्हटले. म्हणून रामकृष्णादिकांच्या म्हणजे केवळ रामकृष्ण झाले असं नाही, तर बाकीचे पण अवतार झालेच ना भगवंताचे, ते पण अवतार त्यामध्ये झालेले आहेत. त्यांच्या मूर्त्या कशा आहे, मनुष्य आकार ऐक नाही. म्हणजे इतर आकाराच्या हायग्रीव अवतार भगवंताचा झाला. मग आता त्या मनुष्याचा आकार आहे का त्याच्यामध्ये, ते वाटेल का. काही कासवाचे अवतार झाले, ते वाटतील का छान आपल्याला, नाही. जिथं जिथं मनुष्याचा आकार आहे ना त्या मूर्तींचा या ठिकाणी काय केलेलं आहे, विचार आलेला आहे. म्हणून रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्यकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत. त्या मूर्ती कशा आहेत त्या ठिकाणी, ब्रह्मरूप आहे असे पुराणे सांगतात. असे पुराणे सांगतात म्हणजे एका पुराणाने वर्णन केलं का, नाही. अनेक पुराणांनी अशा पद्धतीने काय केलेलं आहे, वर्णन करून सांगितलेलं आहे. यावरून त्याचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान. यावरून बघा त्याचे त्या रामकृष्णादिकांच्या मूर्तींचं प्रत्यक्ष दर्शन आहे, तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष दर्शन आहे का नाही. आता आपल्याला कोणत्या युगात जावं लागेल बरं रामाचं दर्शन घेण्याकरता, सांग. सत्युग. राम सत्ययुगात राम झाला ऐक नाही. का त्रेतायुगात झाला, त्रेतायुगात झाला. आणि द्वापर युगामध्ये कृष्ण परमात्मा. म्हणजे आपल्याला 5 वर्ष मागे जावं लागेल, बरोबर ना. किंवा त्याच्या आधी कितीतरी वर्षाचं ते त्रेतायुग आहे, तिथं जावं लागेल, बरोबर ना. मग आपल्याला काय होईल, ब्रह्माचं होईल का अहो होईल का. बरं ठीक आहे, जाऊ द्या. बरं रामाचा अवतार झाला ऐक नाही. आणि राम हा स्वतः परब्रह्म स्वरूप आहे, हे लोकांना कळत नव्हतं का. आणि राम त्यांच्यामध्ये नव्हते का, होते ना. कृष्ण परमात्मा सगळ्या लोकांना कळत नव्हता का, हा देव आहे, हा परमात्मा आहे ऐक नाही. बरं पांडव नव्हते का तिथे सगळे, बरं त्या पांडवमध्ये अर्जुनालाच कळाला का नाही, इतर सगळे होते का नव्हते. मग त्याचं दर्शन सगळ्याला व्हायचं का नाही. बरं जाऊ दे, संत नव्हते का आपल्यामध्ये, ज्ञानोबा तुकोबा होऊन गेले का नाही. त्या संतांना कोणी संत म्हणून तरी विचारलं कधी. मग त्यांचं संतांचं प्रत्यक्ष दर्शन होतं का नाही आपल्याला, होतं आपल्याला आहे का नाही. पण होतं, पण ते कळतं का आपल्याला, कळत नाही का. तसं रामकृष्ण वगैरे ह्या ज्या मूर्ती आहेत मनुष्य आकाराच्या झाल्या, सगळ्या लोकांनी पाहिलं तर सगळ्याला ते थोडं कळलं हे ब्रह्म आहे म्हणून. कोणालाच त्या ठिकाणी ब्रह्म आहे असं कळलं नाही. तर ती इतर सामान्य लोकांना कधी कळेल का. आणि त्याचं प्रत्यक्ष दर्शन हेच ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन. मग ते शकुनी वगैरे जे होऊन गेले त्यांनी इतकं कपट कधी केलं असतं का, दुर्योधनाने इतकं वाईट वागलं असतं का,
अहो रोज भगवंताला समोर पाहत होते तरी त्यांना भगवंत कळाला का, परमात्मा कळाला का? नाही. मग तुम्ही काय म्हणता त्याचं प्रत्यक्ष दर्शन हेच ब्रह्मज्ञान, मग त्यांना का ब्रह्मज्ञान झालं नाही बरं? त्यांनी कशाला एवढं मोठं युद्ध केलं बरं? इथंच खोडून याचंच मध्यस्थ असणारं पूर्णवाद्याचं मत इथंच खोडून टाकायला सोपं जातं की नाही आपल्याला? पुढे जायची गरज तरी पडते का आपल्याला? काहीच गरज पडत नाही. पण शिष्य कसं आहे, एकदम खंडन करत नाही, हळूहळू त्याचं खंडन करतो. ते पण कसं? तर्काने, अनुमानाने, विचाराने त्याचं खंडन करतो. ते आपल्याला सांगतात कसं? तर पहा, मध्यस्थ काय म्हणतो, अहो रामकृष्णादिकाच्या ज्या मनुष्यकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूप आहेत असे पुराणे सांगतात. हे पुराणाने सांगितलेलं आहे आणि ती योग्य पण आहे. यावरून त्याचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान, यावरून त्या रामकृष्णादिकांचं जे दर्शन आहे का नाही त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेणं तेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान आहे असं त्या ठिकाणी मध्यस्था पुराणवादी ह्या ठिकाणी म्हणतो. त्यावरती शिष्य काय करतो, त्याचं मत खोडून टाकतो. कसं? त्या आकारवान मूर्ती माया रचित आहे, ऐक नाही, त्या मूर्ती आहेत परमात्म्याच्या, ठीक आहे, पण त्या कशा आहेत, कशाने रचित आहे? माया रचित आहेत, बरोबर की नाही? माया रचित म्हणण्याचं तात्पर्य काय बरं? जेव्हा भगवंताचा अवतार होतो तो 9 महिने गर्भात राहतो का? सांगा बरं. उलट नामदेव महाराज काय प्रमाण म्हणतात, अयोनी संभव नोहे काही श्रम नामयाचा स्वामी प्रगटला, असं म्हणलं का नाही? नामयाचा स्वामी प्रगटला, कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. किती वर्षाची मूर्ती होती? 8 वर्षाची. 8 वर्षाची मूर्ती होती. 8 वर्षाची. आणि आपल्याला मुलं झाल्याच्या नंतर किती वर्षाची मूर्ती असते बरं? 2 दिवसाची, 3 दिवसाची मूर्ती असते, आहे की नाही? ही 8 वर्षाची 4 हात घेऊन आले. याचा अर्थ हे काय? हे सगळं माया कार्य आहे. म्हणजे शरीर माया रचित नाही का? हे सगळं शरीर त्यांचं कसं आहे? माया रचित आहे. मग आता तुम्ही त्या शरीराचं दर्शन घेतलं, रामकृष्णादिगत शरीराचं दर्शन घेतलं, मग ब्रह्माचं दर्शन घेतलं का मायेचं दर्शन घेतलं परत? मायेचं दर्शन. असं सरळ होईल का नाही? सरळ होईल. शिष्य, त्या आकारवान मूर्ती माया रचित आहे, त्या मूर्ती ब्रह्म नाही. मग त्या मूर्ती ब्रह्म आहेत का? बरं, ब्रह्म जर असल्या तर त्या मूर्तीचा कधी नाश झाला असता का? रामकृष्ण आजो काही असते का नाही? ते कधीच नष्ट झाले नसते, आहेत त्याच मूर्ती राहिल्या असत्या आणि तशाच राहिल्या असत्या. ज्या अर्थी त्या मूर्तीचा नाश झाला, ज्या अर्थी त्या आकाराचा नाश झाला, तर आकाराचा नाश कुठं होतो? काय ओवी माऊलींचे नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही, असं म्हटलं की नाही माऊलीने? म्हटलेले. मग त्या आकारवान मूर्ती त्याचा नाश आहे का नाही? त्याचा नाश आहे. म्हणून ते माया रचित आहे. का ते ब्रह्म आहे प्रत्यक्ष? ते प्रत्यक्ष मात्र ब्रह्म नाही, माया कार्य आहे, म्हणून त्याचा नाश आहे. आणि जे ब्रह्म आहे ते आकारात येईल का? ते मुळात निराकारात आहे, असं लक्षात येतं. त्या आकारवान मूर्ती माया रचित आहे, त्या मूर्ती ब्रह्म नाहीत, ब्रह्म रूप रहित आहे. आणि ब्रह्माला कोणतं रूप आहे का? आहे का? ब्रह्माला कोणतं रूप नाही, ब्रह्माला कोणतं नाम नाही, आहे का नाही? आणि तुम्ही नामरूपाला म्हणतात त्याला, तर नामरूप जे आहे ते सगळं माया कार्य आहे, असं लक्षात येतं. म्हणून ब्रह्मरूप रहित आहे, म्हणून त्या मूर्तीचे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. त्या ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होईल का? होणार नाही, असं लक्षात येतं. आता मध्यस्थ पुरुष परत या ठिकाणी काय करतो? शंका करतो. आता हा मुद्दा कोणच्या लक्षात आला नाही बरं? सांगा बरं. या 2 मुद्दे घेतल्याने इथं तर हे कोणाच्या लक्षात आले नाही? त्याने हात वर करायला वाटलं असतं. आता संध्याकाळी जास्तीत जास्त संख्येने बोलायला शिकलं पाहिजे आपण. कोणाच्या लक्षात नाही हा मुद्दा? ज्याच्या लक्षात आला नसेल त्यांनी परत विचारा की हा मुद्दा आमच्या लक्षात आला नाही, आम्हाला परत सांगा. असं काय वाटत नाही का? इतका सोपा मुद्दा तर अजून हायच नाही कुठं. सोपा मुद्दा आहे. संध्याकाळी याच्यावरती सगळेजण बोला आणि थोड्या वेळामध्ये बोलायचं. आता मध्यस्थ म्हणतो बघा, अहो पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या साकार शरीराला नाही, तर त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितली आहे. पुराणामध्ये काय म्हटलेलं आहे की रामकृष्ण दिकाचं जे शरीर आहे का नाही त्या शरीराला ब्रह्मरूपता सांगितली आहे का? शरीराला ब्रह्मरूपता नाही सांगितली. मग शरीराचं अधिष्ठान काय आहे त्याला ब्रह्मरूपता असं म्हटलेलं आहे. मग शरीराला म्हटलं का? शरीर कसं आहे?
माया रचित आहे, माया कार्य आहे, ऐक नाही. आणि माया, अज्ञान, अविद्या ही कशाची आश्रित असते? जीवाच्या. चैतन्याच्या. चैतन्याच्या आधारित असते, ऐक नाही. मग ते सगळे शरीर वगैरे जे आहे का नाही ते परब्रह्माच्या आधाराला आहे असं म्हटलं पाहिजे का नाही? असं म्हटलं पाहिजे. म्हणून काय म्हटलं की रामकृष्ण जे अवतार आहे त्यांना जी ब्रह्मता म्हणून त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ती त्यांच्या साकार म्हणजे सावयव म्हणजे आकारवान शरीराला मात्र सांगितलेली नाही, तर त्या साकार शरीराचं जे अधिष्ठान आहे, जसं आपण पाहिलं की नाही रज्जूवर सर्प प्रतीतीला आला, मग काय म्हणतो आपण सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू आहे, ऐक नाही, रज्जू आहे असं म्हणतो की नाही. तसं या शरीराचा अधिष्ठान कोण आहे? रामकृष्णादी सावयव मूर्ती साकार मूर्ती त्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे, ऐक नाही, ब्रह्म आहे, ऐक नाही. म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं. का त्या शरीराला ब्रह्म म्हटलं जातं? शरीराला ब्रह्म म्हटलं जात नाही. बघा आता याची किती विसंगती होती. आणि हा पुराणवादी कसा फसला जातो, ऐक नाही, असं सांगून तो स्वतःच फसतो त्याच्यामध्ये. कसं तर पाहता. म्हणून पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या साकार शरीराला नाही, तर त्या साकार शरीराचे जे अधिष्ठान आहे, अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितलेली आहे असं त्याने म्हटलं. त्यावरती शिष्य आता काय करतो? त्याचं समाधान करतो. शिष्य म्हणतो शरीर अधिष्ठानालाच ब्रह्मता म्हणवायची, तर मनुष्य पशुआदिकांच्या शरीराचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय आहे की नाही? बर, रामकृष्णाच्या शरीराला अधिष्ठान ब्रह्म आहे आणि आपल्या शरीराला अधिष्ठान कोणी बरं? कोणी आपल्या शरीराला अधिष्ठान? का ब्रह्मच आहे आपल्या शरीराला? ब्रह्मच आहे आपल्या शरीराला, चैतन्य. आपल्या शरीराला अधिष्ठान ब्रह्म आहे, रामकृष्णाच्या शरीराला अधिष्ठान आहे. आणि शेळ्या बकऱ्या त्यांच्या शरीराला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचं अधिष्ठान आहे ना, ऐक नाही. मग आता पुराणवादी पूर्ण फसला की नाही असं बोलून? अहो त्यांच्या शरीराला ब्रह्मता सांगितली नाही, साकार शरीराला नाही सांगितली, ऐक नाही. त्याचं जे अधिष्ठान आहे, ऐक नाही, त्याला ब्रह्मता सांगितलेली आहे. मग आमच्या शरीराचे या शरीराला पण कोण आहे? अधिष्ठान ब्रह्मच आहे. आणि शेळ्या बकऱ्या त्यांच्या शरीराला अधिष्ठान कोण आहे? तिथं पण ब्रह्म आहे. मग रामकृष्णाचं काय म्हटलंय म्हणजे रामकृष्ण काय म्हणा आणि मनुष्य काय म्हणा आणि शेळ्या बकऱ्या काय म्हणा, सगळे कसे झाले? समानच झाले. मग शेळी बकरीचं दर्शन घेतलं तर मग ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होईल का नाही? मग शेळ्यावाले रोज शेळ्या चारतात, बकरावाले बकरं, आहे का नाही, धनगर तर रोज त्या बकरामध्ये पावसा बांधत असतात, त्यांना रोज ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होतं. कशाला विचारसागर घ्यायची गरज आहे? नकोच नाही विचारसागर, आहे का नाही? पुराणवादी पूर्ण फसला का नाही याच्यामध्ये? पूर्ण आता फसत चाललं बघा ना. त्याला कळलंच नाही आपण कोणत्या पैलवानाबरोबर लढलं पाहिजे, आहे का नाही? त्याला हे कळलंच नाही. त्याला असं वाटलं हा शिष्य सामान्य आहे. असं नाही, शिष्य हा सामान्य नाही, हा कसा आहे पक्का तयार झालेला आहे. आता पुराण वगैरे आता एकदा काय हे मतं एकदम सामान्य स्वरूपाचे आहे, त्याचं सहज खंडन करता येतं. याचा अर्थ पुराणाचा पुराण पूर्ण व्यर्थ आहे असं नाही. उलट पुराण फार श्रेष्ठ असतात, पण ते अधिकार परवते सांगितलेलं आहे का नाही? अधिकारानुसार आता शास्त्र हे जे 6 शास्त्र आहे ह्याचा उच्चार जो सांगितलेला आहे हा पुराणाच्या फार वरच्या स्वरूपाचा असतो, असं त्याची कॅटेगरी केलेली असते. असो मध्यस्थ असो, आहे का नाही? मध्यस्थच काय म्हणलं आता? असो असो म्हणजे काय? आता आमचं जरा थोडं फसायला लागलं. ठीक आहे, आता असो शब्दच वापरला नाही या ठिकाणी. ठीक आहे म्हणे असो. आपण असे म्हणू की आता आपण असे म्हणू म्हणजे काय करतो? आता आपलं जरा थोडा गोळ व्हायला लागला की नाही, मग त्याच्यामध्येच आपलं थोडं शिरायचं कसं तरी आधारला, आहे का नाही? आपली छत्री फाटली ना आता पूर्णतः, आहे का नाही? आपणच भिजायला लागलो, आहे का नाही? तर आता असं करू जरा मला आपण आहे ना त्या छत्रीमध्ये घ्यावं, आपण असं काहीतरी निर्णय करू एका जागी बसून. आता वेगवेगळे राहण्यापेक्षा आपण एकत्र बसू. असो आपण असे म्हणू की इतर शरीरापेक्षा रामकृष्णादिकाच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे, म्हणून त्यांच्या शरीरास पुराणांनी ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. आता आपण थोडा असं विचार करू ना, म्हणे शिष्या एक काम करू, आपण दोघं एक विचार करू का रामकृष्णादिकाच्या शरीराला ब्रह्मरूपता का सांगितली? याचं कारण आहे त्यांच्या शरीरामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे का नाही, त्यांच्या शरीराच्या ठिकाणी सिद्धी आहे का नाही. रामचंद्रपूर म्हणून एका बाणात ते ताडका वगैरे सगळं नष्ट करून टाकलं का नाही? एवढं सामर्थ्य आहे का नाही? ते भेदून टाकू शकतं का नाही सगळ्याला? अलौकिक सामर्थ्य. कृष्ण परमात्म्याने काय केलं बरं? एवढा पर्वत करंगळी उचलून धरला का नाही? अलौकिक सामर्थ्य आहे का नाही? सिद्धी त्यांच्यामध्ये आहे का नाही? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य आहे का नाही?
ऐक ना, तुका म्हणे आली समर्थाच्या मनात जरी होय राहणार रंक त्याचा, राजाचा रंक आणि रंकाचा राजा करू शकतो की नाही? करू शकतो. असं सामर्थ्य कोठं आहे बरं? रामकृष्णाच्या शरीरातच आहे का नाही? आपल्या शरीरामध्ये आहे का? आपल्या शरीरामध्ये नाही सामर्थ्य. मग रामकृष्णादिकाच्या शरीरामध्ये हे सामर्थ्य आहे, अलौकिक सामर्थ्य आहे. हे काही लौकिक सामर्थ्य आहे का बरं? हे लौकिक सामर्थ्य नाही, अलौकिक सामर्थ्य आहे. आणि सिद्धी पण त्यांच्या ठिकाणी आहे का नाही? आहे का नाही? सिद्धीच्या जोरावरती पाहिजे ते कार्य करू शकतात की नाही? सिद्धीच्या जोरावरती पाहिजे ते कार्य करू शकतं. म्हणून अलौकिक सामर्थ्य आहे कुठं? कोणच्या शरीरामध्ये? रामकृष्णाच्या. आणि सिद्धी रामकृष्णांच्या पण शरीरात त्यांच्या शरीरामध्ये आहे. आणिमा लघिमा या सिद्धी आहे का नाही? अष्टमा सिद्धी शरीर. आता बघा, अष्टसिद्धी नव सिद्धी काय काय हनुमान चालीसामध्ये म्हणतात का नाही? अष्टसिद्धी नऊ सिद्धी के दाता राम अष्टसिद्धी नव रसायन सिद्धी तुम्हारे केली पास. जातात. बरोबर ना? ठीक आहे. म्हणजे हनुमंतराय एवढं एवढं रूप घेऊ शकतं की नाही? माशीसारखं एकदम छोटं चिलटासारखं रूप घेतात, मोठं रूप घेतात. त्या आणिमा लघिमा गरिमा अशा सिद्धी आहे की नाही? त्या सिद्धींच्या जोरावर हे सगळं करतात की नाही? आणि रामचंद्र प्रभू पण हे करू शकतात की नाही? म्हणजे यांच्याकडे सिद्धी आहे का नाही? आणि अलौकिक सामर्थ्य पण आहे का नाही? अहो, हनुमंतराय बघा ना, उड्डाण करू शकतात, कुठे जाऊ शकतात, वायू वेगाने, मनाच्या वेगाने जाऊ शकतात. कितीतरी रामचंद्र प्रभू ते ताडकाला मारू शकतात, रावणाचा वध करू शकतात, बरोबर की नाही? पर्वत उचलू शकतात, पृथ्वीला उचलू शकतात. ऐक नाही, हे कसं आहे? त्यांच्यामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे, सिद्धी आहे. यामुळं त्या शरीराला ब्रह्मरूपता सांगितली आहे. असं कोण म्हणतो? पुराणवादी म्हणतो. ऐक नाही, शिष्य असं समजून घे ना. धन्यवाद. ऐक नाही, माझं मत तरी कायला बिचाराचं मत खंडन करतो? माझं पण राहू दे ना, थोडं समजून तर घे माझं. म्हणजे आपण दोघं जण विचार केला आणि तू जरा मला जरा आधार जर दिला, ऐक नाही, तर माझं मत सुद्धा त्या ठिकाणी सिद्ध होईल का नाही? मग रामकृष्णाच्या शरीराला ब्रह्मरूप सांगण्याचं कारण काय? अलौकिक सिद्धी आहे, अलौकिक सामर्थ्य आहे. या सगळ्याच्या जोरावरती रामकृष्णाच्या शरीराला काय आहे? ब्रह्मरूपता सांगितलेलं आहे, ते परब्रह्म आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून रामकृष्णाचं दर्शन हेच ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन किंवा प्रत्यक्ष ज्ञान व्हायला काय हरकत आहे का? असं तो पुराणवादी सांगायला सुरुवात करतो. म्हणून इतर शरीरापेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे. म्हणून त्यांच्या शरीरास पुराण आणि ब्रह्मता प्रतिपादन केलेली आहे. म्हणून पुराण त्यांच्या शरीराला ब्रह्मता प्रतिपादन करून सांगत आहे. आता याचं खंडन करतो शिष्य. ते खंडन कसं करतो ते पण बारकन ऐका. शिष्य, आज मला असं वाटलं पुढे जास्त होईल, पण कायच होत नाही आज. शिष्य, शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणाचंही कसले सामर्थ्य किंवा सिद्धी असो, ऐक नाही. आता बघा, त्यांच्या शरीराच्या ठिकाणी रामकृष्णाला किंवा अन्य कोणालाही, ऐक नाही, आता रामकृष्णाच्या ठिकाणी सिद्धी आहे असं म्हणता येईल का नाही? साधू संतांच्या ठिकाणी पण सिद्धी आहे का नाही? बरं, भगवंतापेक्षा काकणभर श्रेष्ठच आहे का नाही साधू संत? काकणभरच का म्हणायचं? म्हणजे कणभर थोडेच फक्त, जास्त. कारण जास्त म्हणा जर गेलं तर देव आणि संत भिन्न होतील ना, ऐक नाही. पण अलौकिक सामर्थ्य म्हणजे कृष्ण परमात्म्याला उपदेश करायचं म्हणलं फक्त एकालाच करता येतो, आणि संत सगळ्याला उपदेश करून सांगतात की नाही? मग त्या कृष्ण परमात्म्यापेक्षा संत श्रेष्ठ ठरले का नाही? आहे का नाही? पण जास्त म्हणायचं नाही, थोडं म्हणायचं, आहे का नाही? हे सामर्थ्य मग आता संतांच्या ठिकाणी पण आहे का नाही? रामकृष्णादिकाच्या ठिकाणी आहे का नाही? आणि जर असं विचार करा की आपल्याला काहीच माहीत नाही, म्हणजे योग कशाला म्हणायचं, योगाने त्या कशा सिद्धी मिळवायच्या, 6वा अध्याय तर काही कळत नाही. शिकलो आपण 6वा अध्याय, त्यानुसार आपण योग साधना वगैरे केली, हठयोग वगैरे केले, तर ह्या सिद्धी आपल्या ठिकाणी पण येऊ शकतात की नाही? आणि सिद्धीच्या माध्यमातून तो अशा पद्धतीनं कुठं जायचं यायचं, किंवा त्याला स्वर्गाचा आलोच वगैरे ऐकायचं म्हणलं तर ऐकता येईल का नाही? ह्या सिद्धी निर्माण करता येतील का नाही? निर्माण पण करू शकतो, आहे का नाही? मग आपल्याला जर अशा सिद्धी निर्माण करता जर आल्या तर आपण पण म्हणजे आपल्याला पाहिलं तर ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन नाही व्हायचं का? असं नवीन योगी त्या ठिकाणी या सिद्धी मिळवू शकतो की नाही? मिळू शकतो ना. आणि त्याला कोणता योगी म्हणायचं? त्याला युक्त योगी नाही म्हणायचं, त्याला युंजन योगी असं म्हणायचं. युंजन योगी पुढंच तो शब्द येणार आहे. अशा पद्धतीनं हे होऊ शकते का नाही? मग म्हणा बरं, आता मी ब्रह्म आहे पुराणवाद्याच्या मतानुसार, म्हणजे मला पाहिलं तर ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन असं होईल का? हा, मला पाहिलं म्हणजे तुम्ही शरीरालाच पाहिलं ना. आणि बरं, अलौकिक सिद्धी सामर्थ्य वगैरे हे सगळं ब्रह्माचं गुण आहे का मायाचाच गुण आहे? मायेचाच गुण आहे. तुम्ही कसंही जर केलं तर वर्णन कशाचं करता? ब्रह्माचं करता का मायाचं करता?
मायेचंच करतात. मायेचं वर्णन करता. उलट मायेचा बाध करावा, अज्ञानाचा, अविद्येचा, मायेचा बाध करावा, तरच ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होतंय की नाही, आहे का नाही. तुम्ही बात करण्याच्या ऐवजी त्याला साथ करता, तुम्ही त्याला तयार करता आणि त्याचं तुम्ही दर्शन करता, ते कसं ब्रह्माचं दर्शन होईल? ते ब्रह्माचं दर्शन होणार नाही. समाधान खाली पहा. शिष्य शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणाचंही कसले सामर्थ्य किंवा सिद्धी असो, ऐक नाही, म्हणजे रामकृष्णाचा असो किंवा अन्य कोणालाही असो, ऐक नाही, त्याच्यात नवीन इंजन युगी पण तयार होऊ शकतात की नाही, नवीन अलौकिक सामर्थ्य पण तयार करू शकतात की नाही, असू दे, त्यांनाही पण ते सामर्थ्य असो. पण त्या शरीरासच ब्रह्म म्हणावायचे असेल तर, पण अशा पद्धतीनं अलौकिक सामर्थ्य आलं, सिद्धी आली आणि मग त्या शरीराला तुम्हाला ब्रह्म म्हणावायचे असेल तर त्या शरीराचा बाध सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा अन्य कोणत्याही अविद्य कार्यपदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यावायची नाही. काय म्हटलं त्या ठिकाणी की शरीराचा बाध केल्या वाचून, आहे की नाही, जे शरीर आहे का नाही ते पण मायाकार्य आहे की नाही, अविद्या कार्य, आणि त्याच्यामध्ये अलौकिक सिद्धी सामर्थ्य जे आलेलं आहे ते सुद्धा अविद्येचंच कार्य आहे का नाही, माया कार्य आहे का नाही. उलट संतांनी काय म्हणलं, सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे नेले राजहंसे पाणी काय, सिद्धीसाठी वेडे होणारे. आणि सिद्धीला काय म्हटलं माहिती का संतांनी, दीड दमडीची सिद्धी. किती किंमत आहे सिद्धीला? दीड दमडी इतकंच म्हटलं आहे का नाही. काही ठिकाणी दमडीची सिद्धी, काही ठिकाणी दीड दमडीची सिद्धी असं म्हटलं का नाही. म्हणजे सिद्धीला कोणी विचारलं का? ते नदीच्या पलीकडे जायचं होतं, पाऊस आला ना, आता पाऊस भरपूर आहे, नदीला भरपूर पाणी यायचं, आहे का नाही. मग आता तिथं एक नाव असायची मोठी, एक छोटी नाव होती ती कमी पैसे घ्यायची, पण मोठी नाव आली, आहे का नाही. पलीकडे जायचं, तिथे एक मंदिर होतं, मंदिरामध्ये एक साधू राहत होता, त्या साधूच्या दर्शनाला हे सारे लोक जायचे, आहे का नाही. असा नित्यनेम असायचा, मंदिराच्या नदीच्या पलीकडे जाऊन दर्शन करून यायचं, असा काय होता नेम होता. जाण्या येण्यासाठी किती खर्च यायचा? दीड दमडीचा खर्च यायचा. म्हणजे त्यावेळेस दमडी असायची, आहे का नाही. आता पैसा रुपया वगैरे आला, पूर्वी पैसा रुपया वगैरे नव्हता, दमडी होती, दमडी, ती दमडी घेऊन जायची. एकाने 12 वर्ष तप केलं, योग साधना केली आणि त्याच्या माध्यमातून सिद्धी निर्माण झाली. शरीर हलकं करणं, आहे का नाही, म्हणजे पृथ्वीवरती विजय मिळवणं, हलकं शरीर करणं वाऱ्यासारखं, असं हलकं. आता एखादा चेंडू, ऐक ना, हवा भरून टाकला, ट्यूब असेल वगैरे, हवा भरून त्या पाण्यावर टाकली, ती बुडेल का पाण्यामध्ये? बुडणार नाही का, ती हलकी झाली. तसं याचं शरीर त्या सिद्धीच्या माध्यमातून हलकं झालं, आहे का नाही. आणि मग काय करायचा, लोक पाण्यावरती नावेत बसून जायची, दीड दमडी द्यायची आणि पर माघार यायची, आहे का नाही. हा मात्र पाण्यावरती चालत जायचा आणि चालत यायचा, तो पण त्या साधूचं दर्शन करायचा, मंदिरात जाऊन देवाचं दर्शन करायचा. ते सगळे लोक म्हणायचे, बघा ना, हा काय सामर्थ्यवान पुरुष आहे, पाण्यावर चालत येतो, पाण्यावरती चालत मागं जातो, ऐका नाही, असं ते म्हणायचे. मग ते साधू म्हणला, अरे काय रे म्हणला, त्याचं काय लय गुणगान गाता म्हणला. किती वर्ष घातले म्हणे त्याने ते साध्य करण्याकरता? म्हणले एकंदर 12 वर्षे त्याच्यामध्ये त्याचे खर्च झाले. आणि 12 वर्षामध्ये काय मिळवलं त्याने? 12 वर्षामध्ये किती फायदा झाला त्याचा? फक्त दीड दमडीचा फायदा झाला. किती झाला? दीड दमडीचा फायदा. काय फायदा झाला? तुम्ही फक्त नावेतून येतात आणि तो कशातून येतो? फक्त पाण्यावर चालून येतो. किती वाचवतो? फक्त दीड दमडी वाचवतो का जास्त वाचवतो? आणि वर्ष किती खर्च केलं त्याने? 12 वर्ष खर्च केलं. मग आता शहाणं कोण आहे? तुम्ही नावेतून येणारे शहाणे आहे का तो पाण्यावर चालणारा शहाणा आहे? बरं, तुम्ही नावेतून येणारे शहाणे आहे, तो दीड दमडीचा मात्र शहाणा नाही. याचा अर्थ काय होतो? त्या सिद्धीला काही विशेष महत्त्व आहे का? सिद्धीला विशेष महत्त्व नाही. मग म्हटले, सिद्धी लावे पिसे, पिसे म्हणजे वेळ, आहे का नाही. तया कोण पुसे, त्याला कोणी विचारणार आहे का? दीड दमडीच्याला कोणी विचारतं का? आहे का नाही. नेले राजहंसे पाणी काय, राजहंसा पुढं सारतत्व असणारं दूध आणि फलकट असणारं पाणी ठेवा बरं. राजहंस कशाचा स्वीकार करतो? फलकट असणाऱ्या सिद्धीचा का सार असणाऱ्या ब्रह्मतत्वाचा विचार करेल? दुधाचा. म्हणजेच राजहंस दुधाचा स्वीकार करेल, फलकट पाण्याचा स्वीकार करेल का? करणार नाही, ऐक नाही. मग हे अलौकिक सामर्थ्य, अलौकिक सिद्धी वगैरे हे सगळं याचा बाद केल्याशिवाय मला सांगा ब्रह्मज्ञान प्राप्त होईल का आपल्याला? 6वा अध्याय शिकलो, ज्ञान झालं, सिद्धी झाले, अमुक झालं, तमुक झालं. उलट याचा संतांनी त्याग केलेला आहे. माऊली तीर्थाला, परिक्रमेला, तीर्थयात्रेला चालले होते, पंजाबमधून जात होते आणि पाणी नव्हते प्यायला. माऊलीनं त्या विहिरीत गेले, लहान रूप घेतलं, सिद्धीच्या माध्यमातून स्वतः पाणी पिले. नामदेव महाराजांना घेऊन आले. नामदेव महाराज म्हणले, हे असं पाणी पितो का आम्ही? म्हणले.
आम्हाला सिद्धीनं प्राप्त केलेलं पाणी नाही प्यायचं म्हणले, भक्तीच्या जोरावर, भक्ती ज्ञानाच्या जोरावर ते मिळालं पाहिजे आम्हाला. त्याग करून टाकला नामदेव महाराजांनी त्याचा. म्हणजे सिद्धीच्या मागं संत जातात का? नामदेव महाराजांनी पेलं नाही, ज्ञानोबरायांनी आणलं, ज्ञानोबरायांचा धिक्कार केला असं नाही. त्याने ते आपल्याला करून दाखवलं. माऊलीनं दाखवलं सिद्धीच्या माध्यमातून, नको. माऊलीनं सामर्थ्य दाखवलं, पण तरी नामदेव महाराज म्हणले नको, नाम आहे ना आमच्या मुखामध्ये, नामाच्या माध्यमातून जे मिळवायचे ते आम्ही मिळवू शकतो. म्हणजेच याचा अर्थ कशाला महत्त्व दिलं? त्यांनी ब्रह्माला महत्त्व दिलं, ऐक नाही, सिद्धीला महत्त्व दिलं नाही, असं आपल्याला कळून येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्या शरीराचा बाध, आता पहिल्यांदा काय करावं लागणार आपल्याला? ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याकरता पहिल्यांदा बाध करावं लागणार आहे आपल्याला. मुख्य समानाधिकरण करायचं का बाध समानाधिकरण करायचं? बाद समाधान तिकडे. हा, मग बाध समानाधिकरण करता असताना मुलीला काय काय करावं लागतं? बाध आई वडिलांच्या कुळाचा नावाचा आई-वडिलांच्या कुळाच्या साऱ्याचा बाध नावाचं करावा लागतो, ऐक नाही. तसं आता आपल्याला कायचा बाध करायचा? शरीराचा. आजो शरीराच्या ठिकाणी आलेली सिद्धी, अलौकिक सामर्थ्य, याचा त्याचा बाध पण. करावा लागेल. कारण हे सगळं कशाचं कार्य आहे? मायेचं कार्य, मायेचं अविद्येचं कार्य, कार्य. अज्ञानाचं कार्य. हे बाजूला केल्याशिवाय ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होईल का? होणारच नाही, ऐक नाही. मग काय करावं लागेल? त्या सिद्धींचा, सामर्थ्याचा, शरीराचा काय असेल ते सगळं बात करा, तरच ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होईल का नाही? तरच ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होईल. तर त्या शरीराचा पहिल्यांदा बात. अजून सिद्धीशयी शरीराचा मिथ्यात्व निश्चय. आधी सिद्धीचा पण निश्चय मिथ्या आहे असं करा. आणि शरीर सुद्धा कसं आहे? मिथ्या आहे, खोटं आहे, बदलणारं आहे. उपचेते नाशे नाशिले पुनरुपी दिसे. याचा अर्थ हे कसं आहे? खोटं आहे, मिथ्या आहे, असं काय करा? निश्चय करा. का लगेच त्याला मारून टाका? काळाच्या ओघात जाईल ना ते, आहे का नाही? आता कशाला लगेच संपवतो त्याला? काळाच्या ओघामध्ये ते नष्ट होणार आहे, त्याचा बात करून टाका. सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा अन्य कोणत्याही अविद्या कार्यास पदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणावायची नाही, आहे का नाही? शरीर काय असो किंवा अविद्या कार्य काय असो किंवा माया कार्य काय असो, आहे का नाही? अविद्या कार्य माया, माझं बंद आहे का चालू आहे? चालू आहे ना? हां. आणि तुम्ही एकदम असे एकदम स्थिर झाले ना, मला असं वाटलं बंद पडले की काय, म्हणून म्हटलं. पुढे चालू. हा, ते एकदम असं एकटक लागल्यामुळं ते लक्षात नाही येत ना माझ्या कधी असं. तर काय म्हटलं? ते शरीराचा बात, शरीर काय असो किंवा अविद्या कार्य काय असो किंवा माया कार्य काय असो किंवा कोणतंही काय असू दे, ऐका नाही, त्याचा बाध केल्या वाचून आता उदाहरण द्यायचं झालं तर आता त्या रजेवरती सर्प प्रथितला आला का नाही? रजेवरती सर्प प्रथितला आला. जोपर्यंत तो रजव सर्प आहे, त्या सर्पाची निवृत्ती केल्या वाचून, आहे का नाही, सर्प हा खोटा आहे अशी निवृत्ती केल्या वाचून त्या सर्पाचा अधिष्ठान रज्जू, त्याचं ज्ञान होईल का आपल्याला? आणि त्या रज्जूवरच तुम्ही कुणी म्हणले नाही हा सर्प आहे, ही फुलाची माळे, ही जलरेषा आहे, ही भूरेषा आहे, तुम्ही याच्यामध्ये जोपर्यंत गुंतून पडता तोपर्यंत तुम्हाला त्या असणाऱ्या रज्जूचं यथार्थ ज्ञान होईल का? होणार नाही. मग कधी यथार्थ ज्ञान होईल? तुमची फुलाची माळ बाजूला काढा, तुमचा दंड काठी काय असेल त्याला बाजूला काढा, ते जे भ्रमकल्पना आहे त्या सगळ्या बाजूला काढा. म्हणजेच काय काढा? इथे शरीराचा आधी बाध करा. शरीराच्या ठिकाणी अलौकिक सिद्धी सामर्थ्य याचा काय करा? बाध करा. तरच तुम्हाला ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होईल का नाही? नाही तर होईल का ज्ञान? होणार नाही. म्हणून की हा सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्य पदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यावयाची नाही, हे बाद समानाधिकरणामध्ये श्रीगुरूंनी निश्चित सांगितले. झालंच आपला हा मुद्दा बोलून. बाद समानाधिकरण याच्यामध्ये आता बोलून झालं का नाही आपल्याला? हे बोलून झालेलं आहे, असं श्रीगुरूंनी निश्चित केलेलं आहे. निश्चित म्हणजे ठाम केलेलं आहे, पक्क केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्याचा बाद करावा लागेल तरच बाद समानाधिकरण होऊ शकतो, अन्यथा मात्र होऊ शकत नाही. आणि सिद्धीसह वर्तमान रामकृष्णांच्या शरीराचा बाध करून त्यांचे शरीरे ब्रह्मरूप म्हणावी, तर सिद्धीरहित पशुधिकांच्या शरीरांचा बाध करून पशुधिकांची शरीरे ब्रह्मरूप आहेत, आहे की नाही? आला का नाही? किती गोळ बरं, इतका गोळ येऊ शकतो. परत वाचून दाखवतो बघा. सिद्धीसह वर्तमान, आता रामकृष्ण शरीर आहे का नाही, आणि ते वर्तमानामध्ये आहे का? भूत भविष्य काळात सांगितलं वर्तमान, बरोबर ना? मग काय करावं लागेल त्याच्यामध्ये? सिद्धीसह वर्तमान रामकृष्णाच्या शरीराचा बाध करून
रामकृष्ण आहे का नाही, ते शरीर आहे का नाही, जी आकाराला आलेले शरीर आहे आणि त्याच्या ठिकाणी सिद्धी अलौकिक सामर्थ्य आहे का नाही, त्याचं सुद्धा काय करून बाध अशा पद्धतीनं करायचा. बाध करायचा हा बाध कशाने होतो? ज्ञानाने होतो का काळाने होतो? बाध ज्ञानाने ज्ञानाने बाध होतो आणि काळाने नाश होतो. ना आहे का नाही. बाध शब्दाचा अर्थ काय होतो? ब्रह्म बाध. दुरोणी पाद. अहो मिथ्या तो मिछ आहे. हा काय वा, आज नाश बाध होणार म्हणावं लागेल नाही. ना तुम्हाला. हा हा खोटा आहे. काळाने नाश होणार आहे. विकल्प फक्त. काय लक्षात नाही आलं. काळाने काय? बालवडी म्हणजे या काळाने नाश होणार आहे भविष्यात. हा असं समजतं. काळाच्या ओघात नाश होतो आहे का नाही, ज्ञानाने त्याचा बाध होत असतो. ठीक आहे ना. रामकृष्णाच्या शरीराचा बाध करून त्यांची शरीरे भ्रमरूप म्हणावी असं जर म्हणावी तर आता काय होईल बरं? सिद्धीसहित आता सिद्धीरहित आता आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या ठिकाणी सिद्धी नाही, बकऱ्या मेंढे यांच्या ठिकाणी काही सिद्धी आहे का? यांच्या पण ठिकाणी काही सिद्धी नाही. तर सिद्धीरहित पशुधिकांच्या शरीराचा बाध करून पशुधिकांची शरीरे ब्रह्मरूप आहेत. ऐक नाही, म्हणजे आता आपल्या ठिकाणी काय कशाचा बाध नाही करायचा? आपल्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य सिद्धी काय आहे का? नाही. रामकृष्णाच्या ठिकाणी अलौकिक सिद्धी वगैरे आहे, यांचा बाध करायचा आणि शरीराचा बाध करायचा. आपल्या ठिकाणी कशाचा बाध करायचा? सिद्धींचा बाध करायचा, अलौकिक सामर्थ्याचा बाध करायचा का? ते पण नाहीचे आपल्या ठिकाणी. बरोबर ना. म्हणून तर सिद्धीरहित आपल्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या सिद्धी नाही. त्या सिद्धीरहित पशुधिकांची शरीराचा बाध करून पशुधिकाची शरीरे ही ब्रह्मरूप आहेत म्हणून विशेष सिद्धी करता रामकृष्ण शरीरास ब्रह्मरूपता म्हणणे योग्य नाही. याच्यावरती विचार करू. आता वेळ होत चाललाय, एवढं फक्त वाचून घेऊ. बरं, बाध केल्या वाचून तर सक्रिय सावयव रूपवान शरीराच्या ठिकाणी अक्रिय निरवयव व निरूप ब्रह्माचे ऐक्य होणे संभवनीय नाही. म्हणून रामकृष्णांची शरीरे ब्रह्म नाहीत. रामकृष्णाची शरीरे ब्रह्म नाही याचा अर्थ काय? ते कशी आहेत? सक्रिय आहे, सावयववान आहे, रूपवान आहेत आहे का नाही. आणि ब्रह्म जे आहे ते कसं आहे? अक्रिय आहे, निरवय आहे, निरूप आहे का नाही. असं आहे का नाही. मग ते ब्रह्म होण्याकरता काय करावं लागेल आपल्याला? निक्रिय व्हावं लागेल, अक्रिय व्हावं लागेल, निरूप व्हावं लागेल, तरच त्या ब्रह्माशी ऐक्य होईल का नाही. बरं, दुधामध्ये जर पाणी घातलं तर ते पाणी दूध रहित आहे असं म्हणता येईल का? दूधवान झालं. आपलं पाण्यामध्ये काय झालं? आपल्या दुधामध्ये काय आलं? पाणी आलं. आता ते पाणी कसं राहणार आहे? मिक्स पाणी होणार त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. मिश्रित पाणी होणार, ते आपलं मिश्रित दूध होणार त्याच्यामध्ये. का? त्याच्यात पाणी आलेले आहे का नाही. आता ते निरस दूध राहिलं का? नाही राहिलं आहे का नाही. काय होवी 15व्या अध्यायामध्ये की 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे तेवे मी झाले संभाव्य भक्ती माझी. तो परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, दोष रहित आहे, कोणत्या प्रकारचा दोष नाही आहे का नाही. आणि असं जर व्हायचं असेल तर आपल्याला कसं व्हावं लागेल? कोणत्या प्रकारचा दोष नाही, कोणत्या प्रकारचं त्या ब्रह्मापेक्षा मात्र वेगळं नाही. ब्रह्मरूपता जर यायची असेल तर आपल्याला कसं व्हावं लागेल? ब्रह्मस्वरूपाचे सारे लक्षण त्याच्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे तो म्हणजे त्याच्या ठिकाणी अवयव नाहीत आहे का नाही. आणि आपल्या ठिकाणी जर आपण अवयव मांडले तर ब्रह्माशी ऐक्य होईल का आपलं? होणार नाही आहे का नाही. तो ब्रह्म कसा आहे? निरावय आहे. आणि आपल्या ठिकाणी सुद्धा कसं निरावय व्हावा लागेल तरच आपलं त्याच्याशी ऐक्य होईल का नाही. तो निरावय आणि आपण सावयव, कसं काय ऐक्य होईल बरं? असं ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून ऐक्य होण्याकरता त्या ब्रह्मासारखंच आपल्याला व्हावं लागेल. मग रामकृष्णाची शरीर आकारात येतात की नाही? आकारामध्ये येतात आहे का नाही. मग आकारामध्ये आले तर त्या शरीराला पाहून प्रत्यक्ष ज्ञान होईल का ब्रह्माचं? आणि शरीराला पाहूनच प्रत्यक्ष ज्ञान जर होत असेल तर मग त्या काळामध्ये ती लोक जे होते त्यांना का बरं ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान झालं नाही आहे का नाही. मग शरीराला पाहून ते सगळं माया कार्य आहे असं समजून घ्यावं आणि त्याचं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्मरूप आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ब्रह्माचं दर्शन घेण्याकरता रामकृष्णाचं दर्शन घ्यायचं का? आपण तुका म्हणे सर्प विंचू नारायण पाहून काय शिव नये दुरुणी वंदावे, तरी पण आपलं दर्शन ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होईल. याच्यातच ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन आहे. याच्यापेक्षा वेगळं दर्शन करायची काय गरज आहे का तुम्हाला?
म्हणजे तुम्हाला आता या विचार आणि चाराचारामध्ये ब्रह्म पाहायला मिळेल का नाही आता? चाराचारामध्ये ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होईल. त्या विचाराकडे आपली आता वाटचाल आहे. आणि बारक्या नायकाने याच्यावरती संध्याकाळी परत चांगल्या प्रकारचा अनुवाद करा. आता थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण.